नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आमची आता सकाळी सकाळी मस्त अशी तयारी झाली आहे आणि ही बघा, ही बस आहे विनावळची की जी आपल्याला संपूर्ण टूरला फिरवणार आहे. आणि आता आम्ही इथून जस्ट निघालो. आता हे हॉटेल आम्ही ते 2 दिवस स्टे केलं हॉटेलमध्ये आणि आता नेक्स्ट आमचं आहे ते म्हणजे जैसलमेर ना. तर आता आम्ही जैसलमेरला जाणार आहे. तिथे संध्याकाळी म्हणजे 3-3:15 पर्यंत तिथे आम्ही पोचणार आणि त्याच्यानंतर मग तिथे काही छोट्याशा गोष्टी असतील म्हणजे बोटिंग आहे, मला वाटतं काही ना काही आहेत प्लॅनिंग. हां, तर ते आम्हाला म्हणजे तिथे संध्याकाळी घेऊन जाणार. तर म्हणून मी असं नॉर्मलच ड्रेसिंग केलं आहे की तिथे गेल्यानंतर मी चेंज करेन आणि फ्रेश होईन. तर असं आजचा दिवसभर, आज थोडासा जो अर्धा दिवस आहे तो ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. तर त्याच्यामुळे जास्त काही तयारी नाही केली आम्ही. असं छान मॅचिंग केलं आहे. हा एकच मी जी कार्गो आणली तीच एक मी घालते मध्ये मध्ये आणि नंतर मग जिथे जायचं असतं साईट सीईंगसाठी तेव्हा मग मी ड्रेसअप करते थोडंसं आणि चांगलं वाटतं. आपण जिथे जातो थोडंसं ड्रेसिंग केलं ना तर मस्त वाटतं. इथे एवढी थंड हवा आहे ना सकाळी सकाळी, पण आम्ही ॲक्च्युली थोडीशी यूज टू झालो आहे ना. हां, यूज टू म्हणजे थोडंसं वाटतं, म्हणजे थोडंसं सकाळी वाटतं, नंतर मग 15 मिनिटात दुपारी नॉर्मल वाटतं. दुपारी तर नॉर्मल आहे आपल्याला, दुपारी नॉर्मल वाटतं. मुंबईसारखं नाही पण तरी पण असं दुपारी गरम वगैरे पण होतं. हां, सूर्य किती भारी वाटतं. हां, सूर्य खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं. सनलाईट सकाळचं ऊन थोडंसं आपण घेतलं पाहिजे विटॅमिन डी साठी. तर मस्त वाटतं आणि छान. इथे खूप छान सर्विस खूप मस्त होती हॉटेलची सुद्धा आणि आपली टूरची सुद्धा. तर बघा, ही मी मगाशी दाखवलं ही बस आहे. तर आता बसने आम्ही जाणार आणि आजचा दिवस थोडंसं ट्रॅव्हलिंगमध्येच असणार आहे. तर चला आता आम्ही बसमध्ये बसतो आणि 5 वाजता उठून एवढं थंडी चालले काका बोलतात, वॉचमॅन विचारते मला एवढ्या लवकर का उठले. घरची सवय, घरी पण तसंच लवकर जातात का वॉकला? 5ला उठतो. 5ला उठतात. वॉकिंगला सकाळी वॉकिंगला जातो, नाही तर 6-6:30ला जातो वॉकिंगला. चांगलं आहे, पण तुम्ही सवय चांगली सकाळी लवकर उठायची. एक प्रोग्राम असते आमचे, तुमचा ग्रुपचे एक प्रोग्राम असते, त्याच्यात मेडिटेशन वगैरे असते. मेडिटेशन करून. अरे वा, व्हेरी गुड. मस्त. संपूर्ण आणि नंतर वॉकिंगला एक तास चांगलं ना. जे आपलं रेग्युलर रुटीन आहे ते रेग्युलरच ठेवायचं. काका किती 71 आहे, पप्पांच्या वयाचे. तरी काका 4 माळे चढून जातात आणि आम्ही लिफ्टने जातो. हा, फिटनेस साठी. बरोबर. नाही, चांगलं. तेवढा स्टॅमिना राहतो, एनर्जी राहते. बरोबर. पण खरं म्हणजे सगळ्यात बेस्ट बोलायचं झालं तर रनिंग पेक्षा वॉकिंग सगळ्यात बेस्ट. आणि काकाचे एकदा मेडिटेशन आपण मध्ये करतो तसं 10 वर्षापासून मेंबर आहे तो, जुडलेला आहे. तिथं फार 2-3 तास मेडिटेशन वगैरे करत असतात. ते प्रोग्राम असते. अच्छा, ते चांगलं आहे, मस्त चांगलं असे म्हणजे. हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, हाउ आर यू? मस्त, फाइन. बहुत अच्छे लग रहे हैं. थैंक यू सो मच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हमारा सीट 5th नंबर सीट है. मैडम यहाँ पे बैठी है अकेले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसा चल रहा है? बस बढ़िया, एकदम मस्त. चलो फिर नेक्स्ट जैसलमेर जा रहे हैं. यंगेस्ट क्या बोलते हैं, ट्रैवलर. सबसे यंगेस्ट ट्रैवलर है ना. हाँ. आंटी का एज क्या है अभी? आंटी कितनी उम्र? 86. Still she is traveling. आंटी તમારો બ્લોગ બનાવે જો. હા. આંટી આવશે કાલે YouTube માં. YouTube પર ચમકવાના. આંટી તમે YouTube માં વર્લ્ડ ફેમસ થઈ જવાના. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मामा की जय. मामी की जय.
तर आम्ही आता इथे ऑन द वे असताना मध्ये एका इथे हॉटेलमध्ये थांबलोय थोडंसं फ्रेश होण्यासाठी, टी कॉफीसाठी. पण इथे एक गोष्ट छान दिसली मला की जी इथली स्पेशालिटी आहे राजस्थानची, दाल बाटी चूरमा. तर मी येता येता पण वाचत होती बऱ्याच ठिकाणी की काय असतं दाल बाटी चूरमा. तर हे बघा ते बनवतात. ये लोगों ने थाड़े ये अब क्या बना रहे हैं? दाल बाटी. दाल बाटी और वो क्या है? बाजरी का। इसका क्या करेंगे? ये किससे बनाते हैं आप? हम बनाते हैं गेहूं का आटा और सूजी, हाँ और अजमा, हाँ और घी और दूध। अच्छा, फिर इसका बाद में अभी क्या करेंगे? चूरमा बनाएंगे और चूरमा 1 कटोरी चूरमा, हाँ और 2 बाटी, पापड़, सलाद, छाछ, प्लेट। अच्छा. तर इथला हा म्हणजे धाबा टाईपच आहे पण खूप सुंदर बनवलंय बघा. इथे कसं म्हणजे एकदम ट्रेडिशनल वाटतंय, खूप छान वाटतंय आणि मस्त आहे ना इथलं पण आहे. जसं राजस्थानी म्हणजे त्यांचं जसं एक बनवलेलं असतं तशा टाईपचं त्यांनी ठेवलं. फक्त इथे चहासाठी थांबलोय. नाश्ता आम्ही केलाय भरपेट. आणि मी खरंच सांगू की विनावलची सर्विस खरंच खूप छान आहे. म्हणजे खाण्याची सोय तरी खूप मस्त आहे की तुम्हाला कुठेही बाहेरचं काहीही खायची गरज पडत नाही, इतकं छान आहे खाण्याची सोय. आणि तुम्ही बघत असाल की आमच्या टूरमध्ये बरेचसे लोक जे सगळे म्हणजे मोस्ट ऑफ एजेड लोक आहेत पण तरी खाण्यापिण्याच्या आणि बाकीच्या सगळ्या सोयीमुळे सगळ्यांना किती कम्फर्टेबल. आणि बऱ्याच जणांनी तर 7-7, 8-8 वेळा विनावलमधून टूर्स केलेले आहेत. पण आता आमचा तर 3राच दिवस आहे आज. आता आम्ही जैसलमेरला जाणार आणि अजून म्हणजे लंचसाठी थांबणार एका ठिकाणी, त्यानंतर जैसलमेरला जाणार आहे. पण खूप छान आहे. नवीन नवीन लोक भेटतात, नवीन नवीन ओळखी होतात आणि भारी वाटतं की म्हणजे जिथे आपण जातो ना तर तिथे असं काहीतरी वेगळं बघायला मिळतं आपल्याला. आणि मस्त आपण आयुष्यात काहीतरी चांगलं एक्सप्लोअर करतोय, काहीतरी मस्त मस्त बघतोय, ते हे खूप छान आहे. तर बघा किती वेगवेगळी आणि मस्त मस्त लोक भेटतात. तर चला सगळ्यांचं आता चहा वगैरे चहा पाणी चालू आहे, नंतर बोलते. तर जे मी तुम्हाला हॉटेल डेझर्ट पॅलेस दाखवलं तर त्याची ही लॉबी आहे. या लॉबीमधून आपल्याला असं आतमध्ये जायचं असतं आणि इथे रूम्स आहेत सगळे वेगळे. फ्रंटला हॉटेलचं रिसेप्शन वगैरे होतं, तिथेही रूम्स आहेत आणि हे आतल्या साईडला आहेत. आणि सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे की इथे जे सिलिंगवरती बघा हे जे काम केलंय हे सगळं हँड पेंटिंग केलेलं काम आहे इथे. आणि जो जैसलमेरचा जो येल्लो स्टोन आहे तो यूज केला. तर मी तुम्हाला आज रूम पण दाखवते की कसा रूम आहे. खूप 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 मस्त आहे बघा. हा बाहेरचा पोर्शन आहे रूमचा. इथे आपल्याला कबोर्ड दिला जातो. कबोर्डमध्ये बघा सेफ्टी लॉकर सुद्धा असतं आणि बघा काय काय बऱ्याच गोष्टी आहेत. इथे शू रॅक आहे. त्यानंतर मी तुम्हाला फास्ट एक असं झलक दाखवते की कसे आहेत. जसे आपण म्हणजे ताज हॉटेल किंवा पॅलेसेसमध्ये बघतो की असे रूम्स पिक्चरमध्ये. मी तर TV मध्येच बघितलेत, फर्स्ट टाइम असं रूम मी बघते. तर हे वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये पण असं बघा कंपार्टमेंट केलेलं आहे छान आणि ओव्हरऑल खूप मस्त वाटतंय. तर पूर्ण जे इंटिरियर आहे ना ते जुन्या पद्धतीचं जसं असतं की जसं पॅलेसेसला सूट करेल तर अशाच टाईपचं आहे. तर बघा असा हा बाहेरचा सेक्शन होता आणि इथून आतमध्ये आपण जर एंटर केलं तर इथे बघा हे साईडला जे आपण असे म्हणजे बनवतो ना असे महिरप, तर हे पण स्टोनचेच बनवलेले आहे. जो येल्लो स्टोन आहे तिथला जैसलमेरचा तर त्याच्यापासूनही बनवलेले. त्यानंतर इथे असा डेस्क आहे. या डेस्कवर सुद्धा हे वरती जे लावलंय ना हे मार्बल आहे. अतिशय थंड झालंय ते, पूर्ण चिल्ड झालंय पूर्ण सगळं. त्यानंतर इथे समोर TV आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट ती म्हणजे की बेड. तर बघा हा बेड किती सुंदर आहे. याच्यावरती अशी बेडवरती चादर वगैरे म्हणजे ओव्हरऑल सगळंच जे बघू तर एकदम असं रॉयल आणि रिच वाटतं. खाली पण हे वुडनचं कार्पेट नाहीये, पूर्ण लादी लावलेली आहे खाली. इथे असं बसण्यासाठी सेक्शन आहे. तर खूप छान आहे. म्हणजे
मला तरी खूप आवडलं बघितल्यानंतर. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हे शेअर करू की कसं आहे. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट जी मला इथली आवडली ती म्हणजे की हे वरचं सीलिंगला बघा किती सिम्पल आहे, पण हे सगळं हँड पेंटिंग केलेलं वर्क आहे इथे. म्हणजे आता मशीनने केलं असेल तर मला माहित नाही, पण दिसताना तर तसंच दिसतंय हँड पेंटिंग केल्यासारखं. त्यानंतर कुशन्स आणि इथूनच बाहेर जर आपण बघितलं तर बाहेर बघा असं पूर्ण छान ग्रीनरी आहे, पूर्ण गार्डन आहे बाहेरच्या साईडला. तर ओव्हरऑल रूम असा खूपच छान आणि खूपच मस्त असा होता. तर आम्ही आता आलो आहे जेसलमेरमध्ये. आणि जेसलमेरमध्ये इथे ज्या हॉटेलमध्ये आता आम्ही आज स्टे करणार आहे तर ते हॉटेल आहे डेझर्ट पॅलेस म्हणून. आणि खरंच पॅलेसच आहे. मी कधीच आयुष्यामध्ये इतकं सुंदर हॉटेल असं कधीच बघितलं नव्हतं. मी तुम्हाला दाखवलं की हॉटेलचे रूम कसं आहे. आणि इतकं सुंदर सगळीकडे त्यांनी काम केलेलं आहे ना हॉटेलचं. खूप जो स्टोन जो जोधपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे, तर संपूर्ण जे काम आहे जसं काही एखाद्या राजवाड्यामध्ये चालू आहे आपण असंच फील होतं. मी तुम्हाला दाखवते बघा मागे पूर्ण इथे सगळे रूम्स आहेत आमचे. आणि या साईडला त्याचं मेन एंट्रन्स या साईडला आहे. तर ते पण मी तुम्हाला हळूहळू संपूर्ण साईडला पूर्ण दाखवते की कसं तर आम्ही फ्रेश झालो आहे. आणि आता इथे मी तुम्हाला दाखवते की हा काय बॅकग्राऊंड आहे. म्हणजे इतकं सुंदर आहे ना हे बघा इथून दिसत असेल. हे पूर्ण अशा विंडोज आहेत आणि इथे सगळे रूम्स आहेत ॲक्च्युली. आणि बघा खाली किती सुंदर आहे. जसं म्हणजे महालांमध्ये पॅलेसेसमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा कसं असतं तसेच पूर्ण रूम्स आहेत. आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे मी एक्सप्लेनही करू शकत नाही इतकं सुंदर त्यांनी काम केलं आहे. तर आता आम्ही टीसाठी चाललो म्हणजे चहासाठी चाललो आहे. आणि त्यानंतर मग तिथून आम्ही जे पुढचं काय आहे बोटिंग वगैरे तर तिथे जाणार आहे. तर मी असा छान हा ड्रेस घातलेला आहे. तर काय जसे जसे मला वाटले थोडेफार असे रिलेव्हन्स तर तसे मी होते तेच कुर्ते आणलेत. मी कुठलाही एकही ड्रेस मी नवीन घेतला नाही याच्यासाठी, कारण मला वेळच नाही मिळाला काही अशी तयारी स्पेशल करायला. तर जे ठीक आहे, पण आपले जे होते तेच कुर्तीज हे बघा इथून दाखवते. किती सुंदर आहे ना. मला तर खूप असं म्हणजे एकदम ॲस्थेटिक फिलिंग येतं हे सगळं बघून. खूप भारी वाटते. आणि चलो तर आम्ही आता चहा प्यायला चालू चला. ते इथे बघा लंच ब्रेकफास्ट डिनरसाठी अशी सेपरेट ही जागा आहे. आणि किती तिथे बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल एकदम सुंदर असं कोरीव म्हणजे रेखीव काम केलंय पेंटिंगचं. त्यानंतर वरती सीलिंग तर बघा, सीलिंगला असं पूर्ण असं गोल्डन वर्क केलेलं आहे. ते एकदम उठून दिसतंय, खूप छान वाटतं एकदम. तर इथे आम्ही आता ब्रेकफास्टसाठी बघा आता या टेबलवर बसलोय आणि आता ब्रेकफास्ट करणार आणि त्यानंतर पुढच्या जर्नीसाठी निघणार. तर आम्ही आता साईट सीइंगसाठी निघालोय. आणि बघा हे आहे जेसलमेरचा गडीसार लेक. तर याच्याबद्दलची भरपूर माहिती आता हे आमचे गाईड आहेत जे तुम्हाला रेड कोट मध्ये दिसत आहेत, म्हणजे रेड जॅकेट मध्ये दिसत आहेत, तर ते गाईड आहेत. आणि ते सगळ्यांना लेक मध्ये जायच्या आधी म्हणजे बोटिंगला जाण्याच्या आधी सगळ्यांना असे जे लाईफ जॅकेट्स असतात तर ते घालावेच लागतात. ते घातल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये बोटिंग करता येत नाही. तर सगळे आम्ही लाईफ जॅकेट्स घालतो. आणि त्यानंतर याच्या मागे खूप सारी हिस्ट्री स्टोरी भरपूर काय काय आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. कारण त्याच्यामुळे आपल्याला आणखीन या गोष्टी बघायला चांगल्या वाटतात. तर म्हणून कदाचित काही जणांना म्हणजे ते कंटाळवाणं वाटत असेल, पण तुम्ही त्या स्टोरी ऐकल्याशिवाय तुम्हाला त्या जागेची म्हणजे बघण्याची जी मजा आहे ना ती येणार नाही. तर म्हणून मी ते तुम्हाला स्टोरी सुद्धा ते जे सांगतील तर ते पण तुम्हाला मी ऐकवणार आहे. तर ह्या आजी बघा तर ह्या 86 इयर्सच्या आहेत आणि तरी पण त्यांचा उत्साह बघून आपल्याला म्हणजे आम्हाला तर नक्कीच उत्साह येतो. तर आम्ही इथे जेसलमेरमध्ये आता बोटिंगसाठी आलो आहे. आणि बघा लाईफ जॅकेट घालायला देतात इथे. सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेत आणि चलो आता आम्ही बोटिंगसाठी चाललो आहे.
मंगल मूर्ती मोरया जय चुंदरी मामी की जय जय इकडे पण जॅकेट शिवाय इथं बसू देत नाही. कुठली लेक आहे पण? गडीसार लेक. कुठली? गडीसार लेक. गडीसार लेक जैसलमेर मध्ये. इसलिए उसको बोलते हैं कायदे का झील. अरे वा. पानी पीने की हमारे वही है, उसका ही पानी हम पीते हैं जोधपुर. ते दाखवलं ना त्यांनी वरून मेरंगड वरून. हाँ त्यांनी ते दाखवलं ऊपर से दिखा लेकिन हम लोग गए नहीं उधर. लेकिन अच्छे हैं. तो इधर कैसा है पानी का? इधर पंजाब से होके जो इंदिरा नहर हो रहा है. हाँ. इधर आता है क्या? हे बाबा. हा ना. तर आम्ही आता इथे जैसलमेर मध्ये हे ग्रुप वाले आते हैं ना, उनको भी ऐसे एंजॉय कराते हैं. और आपके ग्रुप वाले भी आते हैं. जैसलमेर मध्ये कुठला कोणसा आहे ये? गडीसार लेक. गडीसार लेक. गडीसार लेक खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. सगळे गाइड पण एकदम गाइड म्हणजे ते आई नहीं, आई एम बिट्टू पायलट. पायलट है हमारे साथ, बिट्टू पायलट. उसका नाम बिट्टू पायलट है लेकिन एक्चुअली फोटोज बहुत अच्छा निकालते हैं, बहुत क्रिएटिव फोटोज निकालते हैं. रॉन्ग प्रोफेशन में. हाँ हेलो गाइस. हेलो. अच्छा लगा यहाँ पे, बहुत मस्त है ये. आइए, आप भी बोटिंग कीजिए, गडीसार लेक का आनंद लीजिए. हाँ. ये साइड में क्या मंदिर है क्या? ये क्या है शिव सब? जी का मंदिर है, वहाँ पे हिंगलाज माँ का मंदिर है. अच्छा. जो उनका ओरिजिनल मंदिर है जो पाकिस्तान बॉर्डर पे. ओके. पाकिस्तान बॉर्डर पे. दीदी आपका फोन देना. निश्चित दो फोन दे. अब इस पेड़ के पास बहुत सुंदर चांगलं वाटतं है ना. मस्त वाटतं आणि एकदम प्रॉपर टायमिंगला आलो ऍक्च्युली, संध्याकाळच्या टायमिंगला. झाड दाखव ना मागे याच्यामध्ये. फोन नीचे कर लीजिए थोड़ा. हा थांब जरा फोटो काढू. हे झाड बघ कसं आहे मध्ये. पाण्याच्या मध्ये मध्ये. क्या बोल रहा है आपको? और रात को क्या बोलते? गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड आफ्टरनून. मैं आपके साथ था नहीं. पहले बोलने का गुड मॉर्निंग बोलने का. जब पहले मिलते हैं ना, तो कल मॉर्निंग इवनिंग होने दो. सुबह का एडवांस में बोल देता हूँ. जहाँ हम लोग अभी हैं, ये इंडिया का आखिरी शहर है. इसको बोलते हैं जैसलमेर. आज़ादी से पहले लोग जिस किसी अपराधी को सजाए काला पानी देते थे, उसको यहाँ के रेगिस्तान में छोड़ देते थे. बिकॉज वेरी हॉट, वेरी ड्राई. पीपल ऑन बाय ऑन डाई विद ड्राई हीट. आना जाना जो होता था ऊँटों से होता था. यहाँ से जोधपुर जाने में 30 दिन लगते थे. लोग आते थे व्यापार करने के लिए. यहाँ व्यापार होता था गोल्ड, सिल्वर, अफीम, सिल्क, ड्राई फ्रूट और स्पाइस का. तो जो लोग 6 बजे के बाद में इस शहर को आते थे बाय कैमल, उनको डायरेक्टली शहर में अलाउ नहीं करते थे. शहर के ये बाहरी इलाका है गडीसार लेक. ये पानी के बाद में जो नो मैंस लैंड है, वहाँ उन मेहमानों को बुलाया जाता था. उनको पहला वेलकम ड्रिंक देते थे अफीम का, उसके बाद में अच्छा खाना, उसके बाद में रात्रि विश्राम. सुबह के टाइम में शहर के गेट खुलते थे. मात्र 150 मीटर की दूरी पे जैसलमेर शहर के गेट बने हुए, उस गेट की एंट्री देते थे. उसके बाद शहर में लोग अलाउ होते थे. ठीक है ना. अदरवाइज रात्रि विश्राम इस तालाब के आसपास की जो जगहें देखी आपने, वहाँ रात्रि विश्राम हुआ करता था. जब किसी के यहाँ मेहमान बनकर जा रहे हो तो सबसे बड़ी प्रॉब्लम आएगी पानी की, इसलिए पानी के नज़दीक रुकवाया जाता था. और ये भगवान कृष्ण का 9 नंबर राजधानी है, 9 नंबर कैपिटल. काशी, मथुरा, प्रयागगढ़, गजनी, अरु भटनेर, निगम, दिरावर, लुद्रवा और नवमी जैसलमेर. तो 9 नंबर में यहाँ का किला बना, जो वर्ल्ड का इकलौता किला है जिसका 99 वॉचिंग टावर अराउंड द फोर्ट. 33 राइट, 33 लेफ्ट और 33 फ्रंट. त्रिभुजाकार किला है, भारत के नक्शे की तरह, जिसको कोई राजा आज तक जीत नहीं पाया. और ये तालाब बना था 13th सेंचुरी के अंदर.
स्थायी जलापूर्ति के लिए राजा ने ये तालाब बनवाया था। नेचुरल कुछ भी नहीं था यहाँ पर। बिकॉज जैसलमेर रह के काले पानी का शहर, किसी अपराधी को सजाए काला पानी देते थे, उसको यहाँ के रेगिस्तान में वीरान इलाके में छोड़ दिया जाता था कि जैसे जैसे पैदल चलेगा आंखों के आगे अंधेरा आएगा और डिहाइड्रेशन की वजह से उसको मर जाएगा। और किसी दोस्त को भेजते थे तो 4 हिदायतें देते थे। हिदायत मतलब एडवाइस कि घोड़ा कीजिए काठ का, पिंड कीजिए पाषाण, बख्तर कीजिए लोहे का, जद देखो जैसान। कि लकड़ी का घोड़ा होना चाहिए इस रेगिस्तान में, जो कुछ खाने के लिए नहीं मांगे, क्योंकि बबूल और आकड़े के अलावा कोई खेती नहीं होती है। शरीर होना चाहिए पत्थर की तरह, जो यहाँ का 55 डिग्री टेम्परेचर सहन कर सके। कपड़े होने चाहिए लोहे के, जो यहाँ का भूख क्या सहन कर सके। ये 4 हिदायत उसके खाना में डाली जाती है। उस हिदायतों में यहाँ तक पहुँच गया तो ठीक है, नहीं तो रेत के बाउंड्री में कहीं खो जाता था। वो शहर बचा। यहाँ से 1000 साल पुराना सिटी है। शहर बसा था 12 जुलाई 1156 में। शुरुआत हुई थी यहाँ के किले से, जो आज तक का एक अजय किला है। 10 से 12 हज़ार लोग अंदर रहते हैं। 50 रुपीज खूप आहे तिथे, खूप व्हरायटी आहे। ऑक्साईडची ज्वेलरी ज्यांना पण घ्यायची असेल इथे जैसलमेरच्या इथे खूप व्हरायटी आहे ऑक्साईड ज्वेलरीची। इथे ड्रेसिंग पण करता येतं आपल्याला राजस्थानी स्टाईल, पण आता मी बराच वेळ केलेलं आहे त्याच्यामुळे मी काही ते ट्राय केलं नाही, पण मला ज्वेलरी बघायची आणि आम्ही बघतो आता की काय काय ज्वेलरी इथे मिळते। तर इथेही दिसला आम्हाला ऑक्साईड ज्वेलरीचा खजाना, तो म्हणजे की खूप आवडतो मला। म्हणजे स्वस्तात मस्त अशी ज्वेलरी असते ॲक्च्युली। 100 रुपीज पर्यंत, 50 रुपीज, 150 रुपीज असं वेगवेगळं होतं। आणि हे बघा, हे नेक पीस म्हणजे हे सिंगल हे खूप छान दिसतात, मला तरी आवडतं। आपण जे कुर्तीज घालतो तर कुर्तीजवर हे खूप मस्त वाटतात, म्हणजे वेस्टर्न इंडियन दोघांवरतीही सूट करतात। आणि इथे इतकी व्हरायटी होती ना ह्याच्यामध्ये की जोधपूरला खरं सांगते, मला जोधपूरला ज्वेलरी अशी काहीच बघायला नाही मिळाली। पण ऑक्साईड ज्वेलरीचे जे फॅन्स असतील ना, तर प्रेमी असतील, त्यांनी जैसलमेरला चेक करा। तर बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ताई जयपूरला खूप छान सगळं मिळतं। तर जयपूरला तर काय मला वाटत नाही की शॉपिंगला काही जायला मिळेल किंवा काही बघायला मिळेल, पण इथे छान आहे। जैसलमेरला तुम्ही याल तर या गडीसार लेकच्या बाहेर खूप सारी व्हरायटी आहे। तर सध्या हे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ऑक्साईड ज्वेलरी आपण कुठल्याही ड्रेसिंगवरती वगैरे हे घालू शकतो। तर बघा, हे बँगल्समध्ये बघा किती व्हरायटी, खूप सुंदर सुंदर बँगल्स आहेत। गळ्यातले नेकपीस खूप छान छान आहेत आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की रिझनेबल आहे। तर ह्या बांगड्या ज्या तुम्ही बघितल्या असतील की दिल तो पागल है मध्ये माधुरी दीक्षितने बघा घुंगरूवाल्या बँगल्स घातल्या होत्या, तर ह्या बँगल्सना मी खूप सगळीकडे शोधल्या पण मला मिळत नव्हत्या। आणि इथेही जी साईज मिळाली ती मोठी साईज होती 2.6ची, तर ती मला काही होणार नाही, तर ती निष्ठाच्या हाताला होते। पण भेटल्या छान आणि मस्त आहेत, खूप छान आहेत आणि खूप रिझनेबल, म्हणजे 150-200 मध्ये बँगल्स वगैरे। आणि थोडासा भाव करायचा की फिक्स रेट सांगतात, पण थोडासा आपण भाव करू शकतो इथे। तर बघा, इथे भरपूर ज्वेलरी आहे। तर मला हेच सांगायचं की तुम्ही कोणी आलात जैसलमेरला तर इथे नक्की ही ऑक्साईड ज्वेलरी तुम्ही नक्की ट्राय करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं दाखवलं। उद्याच्या व्हिडिओमध्ये अर्धा जो भाग आहे तो म्हणजे उद्याच्या किंवा कदाचित संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तर म्हणून मी 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड करणार आहे। तर पुढचा म्हणजे संध्याकाळचा किंवा उद्याचा जो पार्ट येईल तो आणखीन धमाल असणार आहे, कारण तुम्ही जे मला सांगितलं होतं राजस्थानी पेहराव करायला, तर तो मी त्याच्यामध्ये केलेला आहे, तर तो तुम्हाला तिथे नक्की बघायला मिळेल। आणि एक पपेट शो आहे, तो पपेट शो सुद्धा त्याच्यामध्ये मी दाखवलाय। तर चला, जर व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। झाली आमची शॉपिंग। इथे ज्यांना ऑक्साईड ज्वेलरीचं म्हणजे जास्त वेळ आहे तर त्यांच्यासाठी खूप मार्केट आहे, तुम्ही बार्गेनिंग करू शकता। आणि मी घेतलेत बरंच काय ऑक्साईडचं,
तर ऑक्साईडची ज्वेलरी ज्यांना हवी असेल तर जोधपूरमध्ये मला तितकी खास ज्वेलरी भेटली नाही ऑक्साईडची, पण इथे जैसलमेरला या लेकच्या गडीसर लेकच्या बाहेर खूप सारी व्हरायटी आहे. इथे तुम्ही छान मी जसं म्हटलं ड्रेसअप करू शकता. आणि आता इथे 6:30ला पपेट शो असतो जो इथला फेमस आहे, तर तो आता आम्ही बघायला जाणार आहे. तर आता पहिले इथे जिथे सगळे आम्हाला म्हणजे मीटिंग पॉईंटला सगळे भेटणार आहेत तर तिथे आम्ही जाणार आणि त्यानंतर पपेट शो बघणार.